तर कसं काय मंडळी, आज होता लागणार दिवस. पहाटे 5:30 वाजता आम्हाला उठवून बसवलं. का तर कारण नवरदेवाच्या घरी जायचं होतं. तर चला सांगतो पुढं काय विषय. पहाटेचं 5 वाजल्यानंतर थंडी बेकार सुटलेली. तुम्ही बघू शकता हात किती थरथर कापतंय. कसं बस आलो घरी, ब्रश वगैरे केला आणि गाडीत बसून निघालो नवरदेवाच्या घरी. तर विषय असा आहे की लग्ना दिवशी नवरदेवाला त्या मेहून आंघोळ घालायची ही परंपरा आहे. तीच परंपरा पार पाडण्यासाठी आम्हाला नाही लागली सकाळ 6 वाजता उठून नवरदेवाच्या घरी. तसं तर नवरदेव माझा भाऊ आहे, पण नवरीचा भाऊ माझा मित्र आहे, त्यामुळे मित्र काय आंघोळ घालू शकत नाही. ह्या जाकंचुलाने रस्ता चुकवला, त्यामुळे आम्हाला 10 किलोमीटर फिरून जावं लागलं आणि आम्ही उशिरा पोहोचलो. फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळे नवरदेवाला आंघोळ घालताना आम्ही दाखवू शकलो नाही. नवरदेवाला आंघोळ घालून आता आम्ही आलो रूमवर. म्हणलं आता फ्रेश व्हावं, तर चला आपण आंघोळ झाल्यावर तयार होऊन भेटूया. चलो. आम्हाला असं वाटायला लागलंय की नवरदेवापेक्षा जास्त मीच चमकायला लागलोय. माझं सोडा, ह्यो नवरीचा भाऊ कसा दिसतोय चिकना. नवरीचं नाव घेऊस तर नवरीची पण एंट्री झाली आणि इथं लग्न पण लागली. लोक स्टेजवर नवरदेवाला भेटायला गर्दी करायला लागली आणि आम्ही खाली जेवण वाढायला. सकाळी आंघोळ करून सुद्धा दुपारी घामून आंघोळ झाली. मी म्हणलं अरे बेकार विषय, शर्ट बीट खराब झाला. मग काय शर्ट काढला आणि निवांत बसलो. तेवढ्याच भावाचा फोन, मित्राला सोडायचं. मग काय त्याला सोडाय आलो स्टँडवर, त्याला सोडून माघारी कार्यालयावर आलो. लग्न संपलं, सगळे जिकडे तिकडे झाले, पण शेवटी आम्हाला जेवाय काय भेटलं नाही, कारण जेवणच संपलं होतं. तिथलं सगळं आवरून घरी आलो, फ्रेश झालो. भावाला म्हणलं आता मला भूक लागली, आधी जेवायनी. मग ह्याने आणलं इथं स्टँडर्ड मध्ये बिर्याणी खायला. मग काय त्याला ऑर्डर दिली, त्यानं आणली बिर्याणी, चपात्या, रस्स्यावर चपातीवर आधी ताव हाणला, खपा खपा खपा. बिर्याणीवर लिंबू पिळा आणि देत दणानं दिलं, कारण आपल्याला सगळं सहन होतं पण भूक अजिबात सहन होत नाही. थकलेला असल्यामुळे जास्त काय शूट करता आलं नाही. तर भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.